नमस्कार, मी डॉक्टर समाधान काळे. डॉक्टर समाधान काळे या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत करीत आहे. आजचा विषय आहे कॉफी पिण्याचे दुष्परिणाम. चहाप्रमाणेच कॉफी पिणाऱ्याचे प्रमाण जगामध्ये जास्त आहे. कॉफीमुळे तरतरी येते आणि उत्साह वाढतो, यामुळेच कॉफीची सवय लागते. कॉफीमध्ये कॅफीन असते, त्यामुळे उत्तेजित झाल्यासारखे वाटते. कॅफीन हा कोकेनसारखाच मादक पदार्थ आहे. तो मज्जासंस्थेला उत्तेजित करतो, परंतु हा परिणाम थोड्या काळापुरताच राहतो. त्यानंतर चिडचिडेपणा, सुस्ती येणे, उदास वाटणे, डोके दुखणे, अस्वस्थपणा येणे अशी लक्षणे दिसतात. कॉफी आरोग्याला अपायकारक आहे. कॉफी जास्त प्रमाणात घेतली तर मानसिक विकार होतात. कॉफीची झाडे असतात. या झाडाच्या बिया काढून त्या दळून त्याची पूड तयार केली जाते. कॉफीच्या झाडाच्या अनेक जाती असतात. झाडांची उंची 10 ते 15 फूट असते. पाने सदाहरित असतात. या झाडांना कडक सूर्यप्रकाशापेक्षा सावलीची गरज असते. झाडांना पांढऱ्या फुलाचे गुच्छ येतात. त्यापासून बिया तयार होतात. भारत, ब्राझील, इंडोनेशिया आणि आफ्रिका या देशामध्ये कॉफीची लागवड होते. आता कॉफीचे दुष्परिणाम बघूया आपण. कॉफी आरोग्याला अपायकारक आहे. चहापेक्षा कॉफी जास्त उत्तेजक आहे. तसेच कॉफीमध्ये कॅफीनचे प्रमाण सुद्धा जास्त आहे. 59 ग्रॅम कॉफी 450 मिली पाण्यामध्ये उकळून केलेल्या कॉफीमध्ये 100 मिलीग्रॅम कॅफीन आणि 200 मिलीग्रॅम टॅनिन असते. तर कॉफीमुळे हृदयविकार, कॅन्सर आणि जन्मजात दोष सुद्धा होतात. कॉफीचे सर्वात मोठे दुष्परिणाम म्हणजे अस्वस्थपणा, चिडचिडेपणा, हृदयाची धडधड वाढणे आणि निद्रानाशी आहे. काही जणांना कॉफी घेतल्यानंतर जेवढी तरतरी येते, तेवढीच नंतर सुस्ती पण येते. त्यानंतर हृदयविकार. संशोधनानंतर असे दिसून आलेले आहे की 30 ते 55 वयोगटाच्या बैठे काम करणाऱ्या माणसांनी दिवसातून 3 कप कॉफी घेतली तर कॉफी न घेणाऱ्यापेक्षा त्यांना हृदयविकाराचा धोका जास्त असतो. सतत 10 वर्षे 1 लाख माणसांची पाहणी केल्यानंतर असे आढळून आलेले आहे की पुरुषांमध्ये 30% आणि स्त्रियांमध्ये 60% हा धोका असतो. त्यानंतर अपचन हा एक दुष्परिणाम आहे. दिवसातून 2 कप कॉफी घेतली तरी अपचनाचा त्रास होतो, असे संशोधनावरून आढळून आलेले आहे. कॅफीन काढून टाकलेल्या कॉफीने सुद्धा अपचनाचा त्रास होतो. कॉफीतील आम्लामुळे हे होत असावे असा अंदाज आहे. जास्त कॉफी घेतल्याने बद्धकोष्ठता म्हणजे पोट साफ न होणे ह्या गोष्टी होतात. कॅफीनमुळे मोठ्या आतड्यातले मज्जातंतू सतत उत्तेजित होतात आणि नंतर थकून जातात. त्यामुळे आतड्याची हालचाल होत नाही, म्हणून बद्धकोष्ठता होते. दुसरे कारण असे की कॅफीनमुळे लघवीला जास्त वेळा जावे लागते. आतड्यात मळ तयार करण्यासाठी पाणी कमी पडते, मळाचे खडे होतात, म्हणून बद्धकोष्ठता म्हणजे कॉन्स्टिपेशनचा त्रास होतो. त्यानंतर दुष्परिणाम जुलाब होणे. काही जणांना कॉफीमुळे जुलाब होतात. 1 कप कॉफीमुळे सुद्धा आतड्याचे आकुंचन होते आणि त्यामुळे जुलाब होतात. त्यानंतर पित्ताशयाचे विकार होतात. संशोधनावरून असे लक्षात आले की 125 मिली कॉफीने सुद्धा पित्ताशयाचे विकार आणि पित्ताशयाचे खडे होतात. हाडे ठिसूळ होतात. कॅफीनमुळे लघवी वाटे कॅल्शियम मोठ्या प्रमाणावर बाहेर पडते. 3270 वृद्ध स्त्री पुरुषांच्या पाहणीवरून असे आढळून आले आहे की दिवसातून 2 कप किंवा त्यापेक्षा जास्त कॉफी घेतली तर कंबरेच्या हाडाचे फ्रॅक्चर होण्याची शक्यता 50% वाढते. अलीकडेच केलेल्या एका अहवालानुसार
84,000 वृद्धांची पाहणी केल्यावर सुद्धा असा निष्कर्ष आला आहे. महिलांमध्ये आरोग्याला समस्या निर्माण होतात. कॉफीमुळे मासिक पाळी आधी जो त्रास होतो तो वाढलेला दिसतो. तर स्त्रियांची पाहणी केल्यानंतर असे लक्षात आले की ज्या स्त्रिया कॉफी जास्त प्रमाणात घेतात त्यांना मासिक पाळीच्या आधी भरपूर प्रमाणामध्ये त्रास होतो. स्त्रियांच्या इतर आजार त्यामुळे सुद्धा कॉफीमुळे उद्भवू शकतात. संशोधनावरून असे दिसलेले आहे की चहा आणि कॉफी जास्त सेवन केले तर स्तनामध्ये फायब्रोसिस्टिक प्रकारची गाठ वाढते. म्हणून अशी गाठ असेल तर कॉफी घेऊ नये. नंतर गरोदर स्त्रियांनी कॉफीचे सेवन जास्त केले तर गर्भपात होतो किंवा मूल कमी वजनाचे जन्माला येते. 1 कप कॉफीमुळे सुद्धा गर्भपाताची शक्यता वाढते. कॉफीचे जास्त सेवन केले तर मासिक पाळी बंद झालेल्या स्त्रियांची हाडे ठिसूळ होतात. आंत्रव्रण म्हणजे आतड्यामध्ये व्रण तयार होतात. छातीमध्ये जळजळ होते. नंतर पचनसंस्थेचे विकार असे जर प्रॉब्लेम कॉफीमुळे होत असेल तर कॉफी घेणे टाळलेले चांगले. उच्च रक्तदाब, हृदयविकार, अॅनिमिया यामध्ये सुद्धा कॉफी घेण्यामुळे त्रास होऊ शकतो. कारण कॉफीमुळे आपल्या रक्तामध्ये लोहाचे शोषण होत नाही. त्यामुळे रक्ताचे प्रमाण कमी होते आणि महिलांमध्ये रक्तकण कॉफी जास्त पिण्यामुळे सुद्धा HB कमी होण्याचे प्रमाण वाढते. कॉफीमुळे मानसिक गोंधळही होतो. मानसिकता नीट राहत नाही. मानसिक रोग होतात. त्यामुळं आपण आज विचार करा, जर साध्या 1 कप कॉफीमुळे जर आपल्या शरीरावर एवढे दुष्परिणाम होत असतील, तर आपण कॉफी प्यायची का बंद करायची हे आपण स्वतः ठरवा. विचार करा आणि कॉफी बंद केलेलीच चांगली. धन्यवाद.